चला तर मग बनवूया कटाची आमटी, झणझणीत, तर्रीदार आणि टेस्टी अशी. तर डाळ शिजून झाल्यानंतर त्याच्यावरचं पाणी काढून घेतलं. याच्यामध्ये मी थोडीशी हरभरा डाळ घालते, त्यामुळे आमटी छान होते. तव्यावरती उभा चिरलेला कांदा छान भाजून घेतला, त्यात टोमॅटोसुद्धा घातला आणि मऊ करून घेतलं. शेवटी आलं लसूण घातलं आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घेऊन काढून घेतला. याच्यावरती सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा छान भाजून घेतले. आता हे दोन्ही वेगवेगळं वाटून घेतलं. वाटतेवेळी पाण्याचा वापर केलेला नाही. आता जे पाणी होतं डाळीवरचं ते गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी थोडंसं गोड पुरण घालते, त्यामुळं आमटीला छान चव येते. आता कढईमध्ये तेल घालून कांदा टोमॅटोचा मसाला छान फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. त्यात सुकं खोबरं घालायचं, ते सुद्धा छान भाजून झाल्यानंतर त्यात काळं तिखट, गरम मसाला, हळद घालायचं. 2 मिनटं हे तेलात फ्राय करून झाल्यानंतर त्यात डाळीवरचं पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचं. गरम पाण्यामुळे आमटीला छान तर्री येते आणि मस्त आमटी 5 ते 7 मिनिटं छान उकळवून घ्यायची. झणझणीत तर्रीदार